नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक अँटी करप्शन ब्युरोच्या अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दबंग महिला अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी आज आपल्या कार्यकाळातील चार्ज अधिकृतरित्या सोडला। गेल्या 31 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी आणि त्यांच्या टीमनं मिळून भ्रष्टाचार विरोधात प्रभावी अंमलबजावणी केली। त्यांच्या नेतृत्वात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कडक आणि धडाडीची कारवाई केली। या काळात नाशिक एसीबी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 395 ट्रॅप कारवाया तर 15 ट्रॅप इतर जिल्ह्यांमध्ये पार पाडल्या। विशेष म्हणजे या कारवाईमध्ये 41 क्लास 1 अधिकारी, 57 क्लास 2 अधिकारी अशा एकूण 577 व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली। एसीबी विभागाच्या या यशामागे वालावलकर यांच्या नेतृत्वाचं मोठं योगदान आहे। कारवाईच्या बाबतीत नाशिक विभाग राज्यात टॉप स्थानी असल्याचा गौरव आज त्यांनी चार्ज देताना व्यक्त केला। त्यांच्या या कार्याची दखल घेत उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत 2024 साली 9 न्यूज महाराष्ट्र आयोजित गोदा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। नाशिकमधून लाचखोरी विरोधात लढणारी, कठोर भूमिका घेणारी एक जबाबदार अधिकारी आणि दबंग महिला अधिकारी म्हणून शर्मिष्ठा वालावलकर यांचं नाव कायम राहील। आज त्यांची बदली छत्रपती संभाजीनगरमध्ये शर्मिष्ठा वालावलकर यांची पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या पुढील वाटचालीस 9 न्यूज महाराष्ट्राच्या हार्दिक शुभेच्छा।